भोंदू अशोक खरात बिल्डरच्या मदतीनं कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करायचा। मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून माहिती समोर। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय। ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता। अशोक खरातला फाशी द्या, त्याची संपत्ती जप्त करा मागणीसाठी सोलापूरमध्ये मार्क्सवादी पक्ष आक्रमक। माजी आमदार नरसाई आडम यांच्या नेतृत्वात माकपचं आंदोलन। अशोक खरातच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी 3 विशेष पथकं रवाना। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कल्पना खरातच्या मागावर एसआयटीचं पथक रवाना। जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल। अशोक खरात प्रकरणी तत्कालीन महिला अधिकारी एसआयटीच्या रडारवर। महिला अधिकाऱ्याचा संबंध असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये पोस्टिंग असताना खरातला मदत केल्याची माहिती। अशोक खरात प्रकरणी योग्य तपास सुरू। एसआयटीकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। अधिकारी दोषी असेल तर कारवाई होणारच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। ठाण्यातील सभेतून नितेश राणेंनी केला जितेंद्र आव्हाडांचा जितुद्दीन असा उल्लेख। त्यानंतर जितेंद्र आव्हाड समर्थक आक्रमक। नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिसांना निवेदन। साताऱ्यातल्या वाईमध्ये ऋतुजा शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। भाजपच्या मदतीनं जिल्हा परिषद सभापतीपदी निवडून आल्यामुळे आक्रमक भूमिका। नैतिकता असेल तर राजीनामा द्या, पुन्हा निवडून या, राष्ट्रवादीचा आव्हान। गोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा गोंधळ। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चिकन मटणाच्या दुकानाची तोडफोड। मुंबईतल्या गोरेगावमध्ये झालेल्या राड्यानंतर हल्लेखोरांच्या अनधिकृत घरांवर कारवाई। गोरेगाव पूर्वेतील संतोषनगर परिसरामध्ये काल संध्याकाळी 2 गटांमध्ये झाला होता तुफान राड। मुंबईतल्या गोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। चिकन दुकानाची केली तोडफोड। दुकानाबाहेरील नामफलकाचीही तोडफोड। परिसरात तणावाचं वातावरण। सोलापूरमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीत पालकमंत्री जयकुमार गोरेंसह जिल्हाध्यक्षांचा फोटो वगळला। त्यामुळे स्थापना दिनाच्या दिवशीही सोलापुरातील भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाटला। खासदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष करा। काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सुजित चाकोते यांची जिल्हा निरीक्षकांकडे मागणी। दरम्यान सोलापूर शहराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 15 इच्छुकांकडून अर्ज। मुंबई महापालिका प्रशासन बिल्डर धार्जिण असल्यामुळे महापालिकेच्या शाळा पाडल्या जातात। शाळांच्या नूतनीकरणावरून मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांचा आरोप। विद्यार्थी केंद्रबिंदू नसून बिल्डर असल्याचाही आरोप। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 2-3 खासदार वगळता सर्व नेते आमच्या संपर्कात। योग्य वेळ आली की ते निर्णय घेतील। ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर शिवसेना नेते संजय निरुपम यांचं सूचक विधान। दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या 2 संशयित तरुणांना मुंबईतून घेतलं ताब्यात। कुर्ला आणि खडवली परिसरातून दोघांवर कारवाई। महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई। दोघांकडून काही आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केल्याची माहिती। अकोला शहरातील बस स्थानक चौकातील नाश्त्याच्या गाडी मालकाकडून लोकांच्या जीवाशी खेळ। स्वयंपाकासाठी आणि पिण्याचं पाणी म्हणून केला जातोय गटाराच्या पाण्याचा वापर। व्हिडिओ व्हायरल होऊनही कारवाई नाही। प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। नागपूरमधील अथर्व अपहरण आणि हत्याकांड प्रकरणाचा उलगडा। 14 वर्षीय अथर्व ननोरेची पैशांसाठी शेजाऱ्याकडूनच हत्या। मात्र हत्येनंतर भीतीमुळे खंडणीसाठी आरोपींनी फोनच न केल्यामुळे होत नव्हता घटनेचा उलगडा। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावातील केंद्रीय प्राथमिक विद्यालय परिसरामध्ये अवैध गर्भपात केंद्र। पत्र्याच्या जुनाट घरामध्ये सुरू होता गर्भपाताचा काळा धंदा। पोलिसांकडून 2 महिलांना अटक, गुन्हा दाखल। वसईमध्ये चिमुकलेल्या नराधमानं केली होती अमानुष मारहाण। उपचारासाठी रुग्णालयाकडून उदासीनता। जबर मारहाणीनंतर चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी 4 रुग्णालयांकडून नकार। कुटुंबियांचा रुग्णालयावर आरोप। सूड भावनेतून संदीप पवारची चिमुकल्याला मारहाण। कुर्ल्यामध्ये मनराज प्रतिष्ठानतर्फे मुंबई ठाण्यातल्या 1000 आशा सेविकांचा सन्मान। मा शिला क्लिनिकचा 4था वर्धापन दिन सोहळ्याला अनुप जलोटा, सुमा घोष, दैवता पाटील, संगीतकार दिलीप सेन आणि उन्नती जगदायेंसह मान्यवर उपस्थित। रायगडमध्ये परीक्षेच्या तोंडावर शाळेतील सर्व शिक्षकांची बदली। शिक्षक शाळेत नसल्यामुळे पालक आक्रमक। मुलांचं भवितव्य अंधारात असल्यामुळे ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। लाडक्या शिक्षिकेची बदली रद्द करण्याची मागणी। जळगाव तालुक्यातील पाथरी गावातील पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बदलीचा केला विरोध। शिक्षिका उज्ज्वला सावकारे यांची बदली रद्द करण्याची मागणी।
मुंबई महापालिकेतील कचरा टेंडर रद्द करण्याची मागणी. कर्मचारी कामगार सेनेचं महापौरांकडे पत्र. 4,500 कोटी रुपयांचं काढलंय कचरा टेंडर. स्वच्छता विभागातील कचरा संकलन आणि परिवहनसाठी टेंडर. बहुप्रतीक्षित मंडाळे ते DN नगर मेट्रो 2B आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9चं आता उद्या लोकार्पण. तिसऱ्यांदा या मार्गिकेचं लोकार्पण पुढे ढकलण्याची वेळ. गेल्या 2 महिन्यांपासून अधिक काळापासून दोन्ही मेट्रो लोकार्पणासाठी सज्ज. नागपूरमध्ये उद्या सकाळी 10 वाजल्यापासून बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार. अमृत योजनेअंतर्गत फळ मार्केट भागामध्ये 900 मीटर व्यासाच्या मेन लाईनवर हॉल बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे शटडाऊन. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 37% साठा. उन्हाची तीव्रता वाढताच पाणी टंचाईची शक्यता. मुंबई महापालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जालन्यामध्ये जमिनीतून लाव्हा सदृश पदार्थ बाहेर निघत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. MSEBीनं तांत्रिक बिघाड आहे असं स्पष्ट केलं. शॉर्ट सर्किटमुळे जमिनीमध्ये अंतर्गत भाग तापला आणि त्यानंतर काळ्या रंगाचा पदार्थ बाहेर आल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट. गारकाई धरण प्रकल्पासाठी बाधितांना मुंबई महापालिकेकडून 5 पट मोबदला. तर पुनर्वसनाची मोठी घोषणा. प्रत्येक कुटुंबाला सुमारे 250 चौरस मीटर भूखंड. कुटुंबातील एका सदस्याला नोकरी किंवा आर्थिक पर्याय. नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर गडगडले. मिरची, कोबी, फ्लॉवरला अत्यल्प दर. शेतकरी आर्थिक संकटात. भिवंडीमध्ये गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. चुलीवर भाकरी बनवत केला प्रशासनाचा निषेध. केंद्र सरकार विरोधात घोषणा. तातडीनं सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. नाशिकच्या सटाण्यामध्ये खासदार शोभा बच्छाव शेतकऱ्यांच्या बांधावर. शेती नुकसानीची केली पाहणी. सरसकट पंचनामे करून मदत देण्याच्या केल्या सूचना. जळगावच्या पारोळ शेतकरी संघाबाहेर शेतकऱ्यांमध्ये हाणामारी. ज्वारी आणि मका नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेनं पारोळा शेतकरी संघाबाहेर नंबर लावण्यावरून झाली हाणामारी. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या शेकडो शेतकऱ्यांचा रास्ता रोको. महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक. संभाजीनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. शेतीला वीज मिळत नसल्यामुळे संतप्त भूमी. जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या गुढ्यामध्ये श्रीराम केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 270 बैलजोडी मालकांचा स्पर्धेत सहभाग. घाट तांद्र्याच्या कन्नड एक्सप्रेस आणि होंडा या बैलजोडीने जिंकली शर्यत. जळगावच्या कुसुंबा गावामध्ये शांता माय यात्रोत्सव. साधारण 60 वर्षांपूर्वी मयत झालेल्या शांताबाई पाटील या अंध महिलेकडे दैवी शक्ती होती अशी आख्यायिका. त्यातूनच त्यांच्या नावाचं मंदिर उभारून चैत्र संकष्टीला यात्रेची परंपरा. चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी धुळे आगाराकडून विशेष फेऱ्या. 1,723 फेऱ्यांमधून STला 1,66,00,000 उत्तर. अमरावती शहरासह जिल्ह्याला गेल्या 11 महिन्यांमध्ये तब्बल 21,124 नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा तावा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ. नगर परिषद नगरपालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये सपशेल अपयशी. गोव्यातील पेडणे तालुक्यातील मोपा परिसरामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ. लोकवस्तीमध्ये प्रवेश करून घराबाहेर पार्क करून ठेवलेल्या वाहनांची नासधूस. नागरिकांमधून हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी. अमेरिकी अवकाश संस्था नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर आज चंद्राजवळ पोहोचणार. नियोजित वेळापत्रकानुसार आज या चौघांना घेऊन जाणाऱ्या यानातील ओरियन कॅप्सूल चंद्राजवळ पोहोचणं अपेक्षित. इंधन टंचाईमुळे नेपाळ सरकारकडून सरकारी कार्यालयांसाठी आठवड्यातून 2 दिवसांची सुट्टी जाहीर. याआधी नेपाळमध्ये फक्त शनिवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस होता. आता शनिवार आणि रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटनेला 6 महिने पूर्ण. पीडितांच्या जवळपास 30 कुटुंबियांचं मोदींना पत्र. आम्हाला पैसे नकोत, अपघाताचं कारण सांगा. मृतांच्या नातेवाईकांची पंतप्रधान मोदींना विनवणी. अमेरिका आणि इराणमध्ये आजच शस्त्रसंधी होण्याची शक्यता. 2 टप्प्यामध्ये समझोता होईल. रॉयटर्स वृत्तसंस्थेचं वृत्त. इराण अण्वस्त्र विकास सोडणार तर अमेरिका इराणवरचे निर्बंध हटवणार अशी माहिती. इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला. हिजबुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य. अल अमाना गॅस स्टेशनवर मोठा हल्ला तर या गॅस स्टेशनचा हिजबुल्लाशी संबंध असल्याचा आरोप. इस्रायलचे लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच. इस्रायलचा 3 शहरांवर हल्ला. हल्ल्यामध्ये 15 जण ठार, 52हून अधिक जखमी.
सादेह शहरातील अपार्टमेंट इमारतीला केलं लक्ष्य. इराणनं इस्रायलच्या हैफा शहरावर अनेक क्षेपणास्त्र डागली. हल्ल्यामध्ये मोठं नुकसान. हैफामधील क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सर्वत्र गोंधळाचं वातावरण. अनेक निवासी इमारती उद्ध्वस्त. अमेरिका इराणच्या इशाऱ्यामुळे कच्चं तेल पुन्हा महागलं. ब्रेंट ऑइलची किंमती प्रति बॅरल $111. अमेरिकेतलं WTI ब्रँडचं कच्चं तेलही प्रति बॅरल $115. 2 ते 3% वाढल्या कच्च्या तेलाच्या किंमती. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 24 तासामध्ये 15 जहाजं पार. इराणच्या परवानगीनंतर मालवाहू जहाजं झाली पार. होर्मुझमधील वाहतूक महिन्याभरापासून 90% कमीच. होर्मुझमध्ये पहिल्यासारखी वाहतूक अशक्य, इराणचा इशारा. अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचा इराणचा प्रतिइशारा. पूल आणि वीज प्रकल्प तोडले तर आम्ही पायाभूत सुविधांना लक्ष्य करू. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांचा अमेरिकेला इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.